युनिट नंबर 5 एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम. आता या युनिटमध्ये आपल्याला कुठले पॉईंट कव्हर करायचे आहे. एनर्जी ऑडिट, व्हॉट इज मीन बाय एनर्जी ऑडिट अँड द डेफिनेशन ॲज पर द एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट. एनर्जी ऑडिटची जी डेफिनेशन आहे ती आपण युनिट नंबर 1 एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001 यामध्ये बघितली होती. आणि रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एनर्जी ऑडिटर ते सुद्धा आपण युनिट नंबर 1 मध्ये बघितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर एनर्जी ऑडिट इन्स्ट्रुमेंट अँड देअर युजेस. एनर्जी ऑडिट करत असताना एनर्जी ऑडिटर जे आहे, ऑथराइज एनर्जी ऑडिटर आपण ज्याला म्हणतो. सो एनर्जी ऑडिटर ऑडिट करत असताना जे काही इन्स्ट्रुमेंट यूज करतो तर ते इन्स्ट्रुमेंटचं आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे. अँड देअर युजेस, तर ते जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते कुठल्या फंक्शनसाठी आपण यूज करतो ते बघायचं आहे. देन एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट, एक सॅम्पल प्रोजेक्ट आपल्याला एक बघायचा आहे. त्यावरती आपण कुठले पॅरामीटर्स एनर्जी ऑडिट करत असताना आपण मेजर करत असतो, कन्सिडर करत असतो, ते आपल्याला बघायचं आहे. एनर्जी फ्लो डायग्राम, ठीक आहे. एनर्जी ऑडिट करत असताना कुठली जो काही प्रोसेस आहे, कुठला वे आपण त्या ठिकाणी करत असतो तो आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. त्यामध्ये जनरली आपण इव्हॅल्युएट करतो पहिल्यांदा द प्रेझेंट एनर्जी कन्झम्पशन. आपण सपोज जर एखाद्या ऑर्गनायझेशनचं जर त्या ठिकाणी हे जर करत असू, एनर्जी ऑडिट जर करत असू, तर त्या ठिकाणी 2 मिनिटं. हां, एखाद्या ऑर्गनायझेशनचं जर आपण एनर्जी ऑडिट करत असू तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण प्रेझेंट एनर्जी कन्झम्पशन किती आहे, ठीक आहे, ते प्रेझेंट एनर्जी कन्झम्पशन आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. देन एनर्जी सेव्हिंग पॉसिबिलिटीज, ठीक आहे. एनर्जी कन्झम्पशन कॅल्क्युलेट केल्यानंतर त्या ठिकाणी आपण एनर्जी कन्झम्पशन पॉसिबिलिटीज किंवा एनर्जी सेव्हिंग पॉसिबिलिटीज कुठे कुठे आहे, कुठले इन्स्ट्रुमेंट, कुठले इक्विपमेंट्स आपण जर त्यांचा मेंटेनन्स म्हणा किंवा रिप्लेसमेंट केल्यानंतर किंवा कुठली सिस्टीम आपण इम्प्लिमेंट केल्यानंतर त्या ठिकाणी एनर्जी सेव्हिंग करू शकतो. पॉसिबिलिटीज ऑफ एनर्जी सेव्हिंग त्या चेक करत असतो, आयडेंटिफाय करत असतो. पहिले आपण इव्हॅल्युएट करतो, त्यानंतर आयडेंटिफाय करतो आणि लास्टला आपण रिपोर्ट करतो, रिकमेंडेशन अँड प्रॉफिटेबिलिटी. ठीक आहे. सो एनर्जी सेव्हिंग पॉसिबिलिटीज आपण चेक केल्यानंतर त्यावरती एक रिपोर्ट तयार करतो, रिकमेंडेशन देतो त्या ऑर्गनायझेशनला की तुम्ही जर एनर्जी कन्झर्वेशन किंवा एनर्जी सेव्हिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही हे जे रिकमेंडेशन एनर्जी ऑडिटरने दिले आहे, हे रिकमेंडेशन जर तुम्ही प्रॉपर इम्प्लिमेंट जर केले तर तुमचं ऑब्व्हियसली तुमचं जे काही एनर्जी बिल आहे ते तुम्ही कमी करू शकता, तुमची अमाऊंट ही सेव्ह करू शकता. ठीक आहे. सो तो येतो तुमचा लास्ट पार्ट. पहिला तो इव्हॅल्युएट, त्यामध्ये आपण करतो एनर्जी प्रेझेंट एनर्जी कन्झम्पशन. जी काय ऑर्गनायझेशन आहे तर ती पहिल्यांदा त्या ठिकाणी इव्हॅल्युएट करत असताना तो एनर्जी ऑडिटर तिथे एनर्जी कन्झम्पशन किती आहे ते कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आयडेंटिफाय करतो की एनर्जी सेव्हिंग पॉसिबिलिटीज कुठे कुठे आहे आणि त्यानंतर त्यावरती रिपोर्ट तो देतो, रिकमेंडेशन देतात, प्रॉफिटेबिलिटी त्या ऑर्गनायझेशनला देता की तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी केल्यानंतर, ह्या पॉसिबिलिटी तुम्ही चेंज केल्यानंतर तुम्ही त्यावरती एनर्जी सेव्ह करू शकता. तर तो आपला जो काही वे आहे, प्रॉपर वे, तो आपल्याला बघायचा आहे. एनर्जी ऑडिट रिपोर्ट फॉर्मॅट, लास्ट पॉईंट आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचा आहे, युनिट नंबर 5 मध्ये, की एनर्जी ऑडिट रिपोर्ट फॉर्मॅट. एक सॅम्पल फॉर्मॅट पण मी तुम्हाला दाखवेन की एनर्जी ऑडिटर त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठल्या पॅरामीटर्सवरती तो स्टडी करत असतो, त्यानंतर तो त्या ऑर्गनायझेशनला त्या ठिकाणी रिकमेंडेशन देत असतो. ठीक आहे. तर तो जो काही सॅम्पल फॉर्मॅट आहे ऑडिटचा, ठीक आहे, तर ऑडिटचा सॅम्पल फॉर्मॅट पण तुम्हाला मी दाखवेन. हा आपला लास्ट पॉईंट आहे, द एनर्जी ऑडिट रिपोर्ट फॉर्मॅट, सॅम्पल रिपोर्ट फॉर्मॅट फॉर एनर्जी ऑडिट. ठीक आहे. आता डिफरंट ऑर्गनायझेशननुसार जे काही एनर्जी ऑडिटचा जो फॉर्मॅट आहे तो डिफरंट असणार आहे. ठीक आहे. एखादी व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी असेल तर त्या ठिकाणी यूज होणारे जे काही कॉम्पोनंट्स आहे, इक्विपमेंट्स आहे, ते वेगवेगळे असणार आहे.
आता जर आपण इलेक्ट्रिकल युजफुल जर कॉम्पोनंट जर त्या ठिकाणी जर बघितले, त्यामध्ये तुमचा जर ट्रान्सफॉर्मर आपण जर बघितला, तर त्यामध्ये जर आपण ऑडिटचा फॉर्मॅट जर बघितला, एक ऑब्झर्वेशन टेबल त्या ठिकाणी असतो, टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, कुठल्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये ते आपण पहिल्यांदा इव्हॅल्युएट करतो. त्यानंतर नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मर किती आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये ते आपण चेक करतो. त्यानंतर प्रत्येक ट्रान्सफॉर्मरची जी केव्ही रेटिंग आहे ते आपण बघतो. लोकेशन, कुठल्या लोकेशनला तो ट्रान्सफॉर्मर आपण लोकेट केलेला आहे ते बघतो. सप्लाय व्होल्टेज किती आहे, आउटपुट व्होल्टेज किती आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रेझेंट लोड किती आहे त्या ट्रान्सफॉर्मरवरती, आणि त्यावरती मग तो एनर्जी ऑडिटर काय करतो, रिमार्क देतो. ठीक आहे, केव्हीए रेटिंगनुसार त्या ट्रान्सफॉर्मरवरती प्रेझेंट लोड प्रॉपर आहे की नाही हे तो चेक करत असतो. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरवरती तो डिफरंट टेस्ट कंडक्ट करत असतो. ठीक आहे, ऑइल टेस्ट करत असतो, ओपन सर्किट टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट, त्यावरनं तो लॉसेस फाइंड आउट करत असतो, किंवा ट्रान्सफॉर्मरमधलं जे ऑइल आहे ते चेक करत असतो. या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर तो त्यावरती रिकमेंडेशन देतो किंवा रिमार्क देतो. क्लिअर? तर ह्या गोष्टी आहे सर्व. तर हा आपला जो काही फॉर्मॅट आहे तो आपल्याला लास्ट पॉईंटमध्ये त्या ठिकाणी बघायचा आहे. सो द फर्स्ट पॉईंट इज इंट्रोडक्शन, energy audit of electrical system. Everyone wants to saving in energy bill, man, businessman or industry. Most of companies energy bill is the main operating cost. ठीक आहे, सो प्रत्येक ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूट असेल, एज्युकेशनल हब्स असतील, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतील, ऑडिटर कंपनी असतील, कुठलंही ऑर्गनायझेशन असेल, शॉपिंग सेंटर्स असतील, तर बँकिंग सेक्टर असेल, कुठलंही ऑर्गनायझेशन असेल, तर त्याचा जो मेन फोकस असतो तो एनर्जी सेव्हिंगवरती सर्वात जास्त असतो. जर आता तुम्हाला आपल्या ऑर्गनायझेशनचं जर मी मंथली जर बिल सांगितलं, तर जवळपास 60,000, 70,000 ते 80,000पर्यंत, 1,00,000पर्यंत आपलं दर महिन्याचं हे बिल येतं, एनर्जी बिल. ठीक आहे, समोरचं जे काय आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याचं जर बिल जर साधारणतः बघितलं तर जवळपास 1,80,000, 1,90,000 एवढं एनर्जी बिल त्या ठिकाणी, कारण की एल टी आणि एच टी कन्झ्युमर आहे, आपण लो टेन्शन कन्झ्युमर आहे, आणि समोरचं ऑर्गनायझेशन हाय टेन्शन कन्झ्युमर आहे. सो जे काही लोड आहे, तर मेन फोकस कुठलं ऑर्गनायझेशन असेल तो ते एनर्जी सेव्हिंगवरती पहिल्यांदा करत असतो. सो आपण एनर्जी सेव्हिंगवरती आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण काय त्यामध्ये रिकमेंडेशन केलं होतं, किंवा आपण त्यावरती काय सोल्युशन काढलं, तर आपण रूफटॉप त्या ठिकाणी बसवलं. 50 किलोवॅट आणि 50 किलोवॅट अशा 2 सिस्टीम आपण त्या ठिकाणी रूफटॉप, सोलर रूफटॉप आपल्या ऑर्गनायझेशनवरती बसवलं, आणि जवळपास आपण दर महिन्याला नाही काही तर 40-50 हजार रुपये आपण जे काही बिल आहे ते आपण त्या ठिकाणी एनर्जी सेव्ह करत होतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रत्येक ऑर्गनायझेशन पहिला जो काही त्यांचा मेन फोकस असतो तो त्यांचं एनर्जी बिल असतं, एनर्जी सेव्हिंग असते. ठीक आहे, देन टू कंट्रोल द कन्झम्पशन ऑफ एनर्जी इज एम ऑफ एव्हरी कन्झ्युमर इन इंडस्ट्री, सो द एनर्जी ऑडिट इज रिक्वायर्ड. ठीक आहे, सो प्रत्येक ऑर्गनायझेशनला जर एनर्जी कन्झम्पशन जर कमी करायचं असेल, सेव्हिंग करायचं असेल, तर त्या ठिकाणी एनर्जी ऑडिट होणं हे गरजेचं आहे. ठीक, विथ द हेल्प ऑफ पेपर वर्क रिपोर्ट वी कॅन नो व्हेअर हाऊ द एनर्जी सेव्ह. तो ऑडिटर काय करतो, पेपरवरती आपल्याला सर्व सोल्युशन आणि आपलं जे काही एनर्जी सेव्हिंग ऍक्टिव्हिटीज आहे तो आपल्याला पेपरवरती ऑन पेपर तो देत असतो. ठीक आहे, देन व्हॉट इज एनर्जी ऑडिट. ठीक आहे, इंट्रोडक्शन मध्ये आपण बघितलं की एनर्जी ऑडिट कन्सेप्ट काय आहे. देन द डेफिनेशन ऑफ एनर्जी ऑडिट. ऑडिट इज अ ऑफिशियल इन्स्पेक्शन ऑफ ऑर्गनायझेशन अकाउंट टिपिकली बाय इंडिपेंडंट बॉडी. ठीक आहे, हे इंडिपेंडंट बॉडी म्हणण्यापेक्षा एनर्जी ऑडिटर हा काय करतो, त्या ऑर्गनायझेशनचं ऑफिशियल इन्स्पेक्शन करत असतो बाय युजिंग डिफरंट इन्स्ट्रुमेंट, बाय युजिंग एनर्जी ऑडिट इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे, डिफरंट इन्स्ट्रुमेंट थ्रू तो ऑथराईज जो काही ऑडिटर आहे तो त्या ऑर्गनायझेशनचं ऑफिशियल इन्स्पेक्शन करत असतो. दिस एनर्जी ऑडिट डज कॅन गिव्ह अ पॉझिटिव्ह ओरिएंटेशन टुवर्ड्स द एनर्जी कॉस्ट रिडक्शन. तर तो एनर्जी ऑडिटर काय करत असतो, जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहे एनर्जी सेव्हिंगच्या दृष्टीने तो त्या ऑर्गनायझेशनला सजेस्ट करत असतो. एनर्जी ऑडिट इज टेक्निकली सर्वे ऑफ प्लांट इन विच द मशीन वाईज, सेक्शन वाईज, डिपार्टमेंट वाईज पॅटर्न ऑफ एनर्जी कन्झम्पशन इज स्टडी अँड अटेम्प्ट टू बॅलन्स टोटल इनपुट कोरिलेशन विथ प्रॉडक्ट्स. ठीक आहे, प्रत्येक सेक्शनचं, प्रत्येक पार्ट्सचं, प्रत्येक मशीनचं, प्रत्येक डिपार्टमेंटचं, प्रत्येक पॅटर्नचं तो ऑडिट करत असतो, सर्वे करत असतो, आणि
तो त्यावरती रिपोर्ट जनरेट करत असतो. ठीक आहे, रिकमेंडेशन अँड प्रॉफिटेबिलिटी रिपोर्ट. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण एनर्जी ऑडिट. देन द बेनिफिट्स ऑफ एनर्जी ऑडिट. एनर्जी ऑडिट केल्यानंतर कुठले बेनिफिट्स त्या ऑर्गनायझेशनला भेटतात ते आपल्याला बघायचं आहे. वी कॅन नो द हाऊ अँड व्हेअर इज वेस्ट इन प्लांट प्रोसेस अँड ऑर्गनायझेशन. ठीक आहे, कुठे कुठे आपली एनर्जी ही लॉस होते, कुठे कुठे आपण एनर्जी सेव्ह करू शकतो, ह्या गोष्टी, हे पॉईंट्स त्या ऑर्गनायझेशनला कळतील. हा एक बेनिफिट आहे. हेल्प टू मेंटेन द एनर्जी इन सप्लाय डिमांड. ठीक आहे, मेंटेन द सप्लाय डिमांड. जेवढी ॲक्च्युअल आपली डिमांड आहे तेवढीच आपण त्या ठिकाणी जर एनर्जी सेव्हिंग जर केली तर तेवढीच आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. देन टू रिड्यूस द लोकल अँड ग्लोबल एन्व्हायरमेंट पोल्युशन. ठीक आहे, तर ते सुद्धा आपण मेंटेन करू शकतो बाय युजिंग एनर्जी ऑडिट. ड्यू टू एनर्जी कन्झर्वेशन देर इज अ सेव्हिंग इन एनर्जी सोर्सेस. ठीक आहे, ऑब्विसली आपण जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेशन करतो असतो बाय युजिंग डिफरंट सोर्सेस. जर आपण प्रत्येक ऑर्गनायझेशनने, प्रत्येक कंपनीने जर ठरवलं तर एनर्जी सेव्हिंग जर प्रॉपर जर झाली तर आपल्याला जे काही टोटल जनरेशन आहे तर ते सुद्धा आपण, जी काही लोड डिमांड आहे, टोटल लोड डिमांड, ती सुद्धा आपण कमी करू शकतो बाय युजिंग एनर्जी ऑडिट. ठीक आहे, त्यानंतर द एलिमेंट्स ऑफ एनर्जी ऑडिट. Collect the data related to the energy consumed or energy production, compare that data and fix one baseline of energy consumption. मी मागाशी सांगितलं एक प्रॉपर वे असतो का इव्हॅल्युएट होतो. पहिल्यांदा डेटा, द प्रेझेंट एनर्जी कन्झम्पशन किती आहे ते इव्हॅल्युएट केलं जातं. त्यानंतर आयडेंटिफाय केलं जातं की एनर्जी सेव्हिंग पॉसिबिलिटी कुठे कुठे आहे. त्यानंतर त्यावरती ते रिकमेंडेशन देतात किंवा रिपोर्ट जनरेट होतो. ठीक आहे, इन्स्पेक्शन द प्लांट बिफोर प्लॅनिंग. बरोबर, एस्टिमेट द एनर्जी लॉसेस. जिथे जिथे एनर्जी सेव्हिंग पॉसिबिलिटी आहे, एनर्जी लॉसेस कुठे कुठे आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. चेक द पॉसिबिलिटी ऑफ एनर्जी ॲक्युमुलेशन. एनर्जी कन्झर्वेशनच्या पॉसिबिलिटी चेक केल्या जातात. नोटिफिकेशन अँड इकॉनॉमिकल ॲनालिसिस, म्हणजे हा रिपोर्ट जनरेट केला जातो. असा एक प्रॉपर वे आहे. त्या वेने जाऊन तो एनर्जी ऑडिटर त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनचं ऑडिट करत असतो. ठीक आहे, त्यानंतर टाईप्स ऑफ एनर्जी ऑडिट. दे आर मेनली टू टाईप्स, प्रिलिमिनरी ऑडिट अँड डिटेल ऑडिट. ठीक आहे, ह्या प्रिलिमिनरी ऑडिटमध्ये जो काही बेसिक ऑडिट आहे तर तो प्रिलिमिनरी ऑडिटमध्ये होतो आणि तुमचा जो काही डिटेल ऑडिट आहे त्यामध्ये तुमचं डिटेल कॅल्क्युलेशन त्या ऑर्गनायझेशनचं केलं जातं. आता जो आपला फर्स्ट टाईप आहे त्यामध्ये कुठले आपण ऑडिट करत असतो. इन दिस टाईप ऑफ ऑडिट द फोकस ऑन ओनली प्रॉब्लेम एरिया. ठीक आहे, सपोज आपलं ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये 5 डिपार्टमेंट आहे, तर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचं जे काही एनर्जी कन्झम्पशन आहे ते जास्त आहे, तर त्यावरतीच फक्त फोकस करून, त्या डिपार्टमेंटवरतीच एका सेक्शनवरती फोकस करून. 2 मिनिटं. सो प्रिलिमिनरी ऑडिटमध्ये आपण इन दिस टाईप ऑफ ऑडिट द फोकस ऑन प्रॉब्लेम एरिया. मी सांगितलं आता नेमकं फक्त ज्या एरियामध्ये, ज्या सेक्शनमध्ये
जास्त कन्झम्पशन आहे, ज्या सेक्शनमध्ये आपल्याला एनर्जी सेव्हिंग करायची आहे त्यावरतीच आपण फोकस करत असतो. कॅरीड आउट इन द लिमिटेड टाइम फ्रॉम 1 to 10 days. ठीक आहे. टाइम पण जो काही ऑडिटचा टाइम आहे तो पण कमी असतो. जनरली प्रिलिमिनरी ऑडिटमध्ये आपण 10 दिवसापर्यंत जे ऑडिट असतं त्याला आपण प्रिलिमिनरी ऑडिट म्हणू शकतो. इट हायलाइट्स एनर्जी कॉस्ट अँड वेस्टेज इन द मेजर इक्विपमेंट. आता इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आपण फोकस करतोय आणि त्यामध्ये आपण मशीन लॅब फोकस करतोय. त्यामध्ये जे काही मेजर इक्विपमेंट आहे, हां, त्या मेजर इक्विपमेंटवरती मग त्यातल्या त्यात आपण फोकस करणार आहे की यावरती जे काही वेस्टेज आहे किंवा यावरती आपण सेव्हिंग कशी करू शकतो, तर त्यावरती आपण मेनली फोकस करणार आहे. इट ऑल्सो गिव्स द मेजर एनर्जी सप्लायज अँड डिमांडिंग अकाउंटिंग. ठीक आहे, तर त्यावरती फोकस करून आपण एनर्जी सप्लाय आणि डिमांडिंग किती आहे त्यावरती आपण ऑडिट करत असतो, त्या मशीनवरती, मेजर इक्विपमेंटवरती. ठीक आहे. दिस टाईप ऑफ ऑडिट इज ऑल्सो नोन ॲज सिम्पल ऑडिट ऑर वॉक थ्रू ऑडिट. सिम्पल ऑडिट कमी दिवसात आणि फक्त एका पर्टिक्युलर सेक्शनवरती फोकस करून आपण ते ऑडिट करत असतो. इन दिस टाईप ऑफ ऑडिट रिक्वायर लेस साईट ऑपरेटिंग स्टाफ विथ द लेस इंटरव्ह्यू. ठीक आहे. कमी स्टाफमध्ये कमी इंटरव्ह्यू म्हणजे कमी याच्यात सगळ्या गोष्टी ते आपण कमी कालावधीमध्ये, कमी डेजमध्ये आपण ते जे ऑडिट आहे ते करत असतो. इट रिक्वायर युटिलिटी बिल अँड अदर ऑपरेटिंग डेटा. 2 महिन्याचं बिल, 3 महिन्याचं बिल आपण बेसला ठेवत असतो आणि त्यावरती तो ऑडिट होत असतो. विथ द हेल्प ऑफ दिस टाईप ऑफ ऑडिट वी कॅन रीच फायनल डिसिजन. सो इट रिक्वायर डिटेल ऑडिट. जर आपल्याला फायनल कन्क्लुजनवरती जायचं असेल तर त्यासाठी मग आपल्याला डिटेल ऑडिट करणं गरजेचं आहे. मग ते प्रिलिमिनरी ऑडिटमध्ये होत नाही. त्यानंतर नेक्स्ट टाईप जो आहे ऑडिटचा तो आहे तुमचा डिटेल ऑडिट. दिस टाईप ऑफ ऑडिट इज ऑल्सो नोन ॲज फुल साईट एनर्जी ऑडिट ऑर जनरल ऑडिट. साईटवरती जाऊन प्रॉपर इव्हॅल्युएशन करून त्या ठिकाणी ऑडिट केलं जातं. कलेक्ट प्रिव्हियस 1 to 3 year बिल. मी प्रिलिमिनरी ऑडिटमध्ये तुम्हाला सांगितलं 3 ते 4 महिन्याचंच आपण एनर्जी बिल आहे त्यावरती स्टडी करून आपण त्यावरती फोकस करत असतो. पण डिटेल ऑडिटमध्ये जवळपास आपलं मागच्या 3 वर्षाचं जे काही कलेक्शन आहे एनर्जी बिलचं ते करून आणि त्यावरती ऑडिट करत असतो. बिल ऑफ वॉटर, गॅस, इलेक्ट्रिसिटी टू परफॉर्म डिटेल ऑडिट. ठीक आहे. फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोजेक्ट full detail get with the help of detail audits. The duration of this type of audit is 1 to 10 week. तर 10 days मध्ये होतो प्रिलिमिनरी ऑडिट. तर जवळपास याला 10 week, म्हणजे जवळपास 2 ते 3 महिने हे ऑडिट, 2 ते 2.5 महिने हे ऑडिट त्या ठिकाणी होत असतं. त्याला म्हणतो आपण डिटेल ऑडिट. क्लिअर? कळलंय? प्रिलिमिनरी ऑडिट आणि डिटेल ऑडिट समजतंय स्टुडंट? हो सर. ओके. Then the comparison between preliminary audit and detailed audit. The time duration is 1 to 10 days or 2 to 10 days. जे प्रिलिमिनरी ऑडिट आहे किंवा बेसिक ऑडिट आहे ते त्याचा जो ड्युरेशन टाइम आहे तो जवळपास 10 दिवसाचा असतो. डिटेल ऑडिटचा जो काही टाइम आहे, ड्युरेशन आहे, टाइम ड्युरेशन तो आहे जवळपास 1 to 10 week. ठीक, लक्षात घ्या. डिफिकल्टी टू फिक्स द ऑडिट फ्रिक्वेन्सी. आता ह्या प्रिलिमिनरी ऑडिटमध्ये काय होतं, जे काय मेन डिफिकल्टी आहे ना तर ते आपल्याला ह्या प्रिलिमिनरी ऑडिटमध्ये आपण एक्झॅक्ट किंवा ॲक्युरेट का त्या ठिकाणी फाइंड आउट नाही करू शकत. त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे. ठीक आहे. जो काही फिक्स प्रॉब्लेम आहे किंवा जो आपला मेन एम आहे त्यावरती आपण हे करू नाही शकत. इन जनरल केस 2 to 3 years आपण डिटेल ऑडिटमध्ये आपण त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते किंवा जो काही मेन आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी सॉल्व्ह होतो. देर इज अ नो व्हिजिटेशन रिक्वायर्ड बिफोर ऑडिट. देर इज अ 1 or 2 व्हिजिटेशन रिक्वायर्ड बिफोर ऑडिट. ठीक आहे. ऑडिटच्या आधी 1-2 त्या ठिकाणी ती कमिटी आहे 1-2 वेळेस त्या ऑर्गनायझेशनला भेट देत असते. ठीक आहे. आणि प्रिलिमिनरी ऑडिट किंवा बेसिक ऑडिटमध्ये ती जी काही ऑडिटर कंपनी आहे तर ती डायरेक्टली त्या ठिकाणी ऑडिट करत असते. ड्यू डेट इज आफ्टर डन वर्क 2 weeks. ठीक आहे. ड्यू डेट इज आफ्टर डन वर्क 3 months. ड्यू डेट इज आफ्टर डन वर्क 2 weeks. जवळपास 2 weeksच्या सर्वेवरतीच तो केला जातो. जवळपास इकडे डन 3 months. ड्यू डेट इज आफ्टर 3 months. ठीक आहे. मेथॉडॉलॉजी ऑफ कुठकुठल्या मेथड्स आपण एनर्जी ऑडिटच्या त्या ठिकाणी असतात ते आपण बघत आहोत. प्रिलिमिनरी ऑडिट ऑफ एनर्जी ऑडिट, ऑर्गनायझेशन, रिसोर्स, फॅसिलिटी ऑफ मॅन पॉवर, फॅसिलिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट. जे काही बेसिक ऑडिट आपण ज्याला प्रिलिमिनरी ऑडिट म्हणतो
तर ऑर्गनायझेशन जे आहे तर ते कुठकुठले रिसोर्स देत असतात ऑडिटरला. फॅसिलिटी ऑफ मॅन पॉवर, ठीक आहे, आणि फॅसिलिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट ते प्रॉपर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतात. फिक्स द रिक्वायर्ड डेटा, प्रिपेअर द डेटा फॉर्म, ठीक आहे, डेटा जो आहे तो प्रॉपर डेटा त्या ठिकाणी देत असतं. आणि कलेक्ट द डेटा प्लांट इंजिनियर आणि फायनान्स मॅनेजर, ठीक आहे. सपोज आपलं ऑर्गनायझेशन असेल तर डिटेल डेटा ऑफिसमध्ये जे आपले एनर्जी बिल्स आहेत ते त्या ऑडिटरला दिलं जातं. फायनान्स मॅनेजर म्हणजे कुठे इंडस्ट्री असेल तर तिथे फायनान्स मॅनेजर किंवा प्लांट इंजिनियर असतो, सुपरवायझर, त्याच्याकडनं तो डेटा कलेक्ट केला जातो आणि त्या प्रिलिमिनरी ऑडिटसाठी तो डेटा प्रोव्हाइड केला जातो, ठीक आहे. अनालिसिस डेटा, कलेक्ट द ओल्डर डेटा, प्रिपेअर द प्रोसेस फ्लो शीट, लिस्ट आउट एनर्जी यूज इक्विपमेंट, इव्हॅल्युएट डेटा, ठीक आहे. हा प्रायमरी डेटा सगळा घेतल्यानंतर त्या डेटावरती अभ्यास केला जातो, स्टडी केला जातो. त्यानंतर एनर्जी कन्झ्युम करणारे जे इक्विपमेंट्स आहेत त्यावरती सर्वे केला जातो, स्टडी केला जातो आणि त्यावरती इव्हॅल्युएशन केलं जातं. डेव्हलप ॲक्शन प्लॅन, ठीक आहे. हे इव्हॅल्युएशन झाल्यानंतर मग त्यावरती काय ॲक्शन घ्यायची, त्यावरती काय प्लॅन करायचा, तो डेव्हलप ॲक्शन प्लॅन. इमर्जन्सी स्टेप्स रिक्वायर्ड इक्विपमेंट यूज डिटेल ऑडिट. जर काही इमर्जन्सी असेल, जर खूप एनर्जी कन्झम्पशन जास्त असेल तर त्यावरती इमर्जन्सी स्टेप्समध्ये आपण त्यावरती ॲक्शन घेत असतो. इम्प्लिमेंटेशन, मग सर्व सर्वे झाल्यानंतर ॲक्शन प्लॅन तयार झाल्यानंतर त्यावरती रिपोर्ट तयार होतो आणि तो रिपोर्ट त्या ऑर्गनायझेशनला दिल्यानंतर त्यावरती ते ऑर्गनायझेशन काय करत असतं, इम्प्लिमेंटेशन करत असतं. फॉर एक्झाम्पल आपल्या मशीन लॅबमध्ये 2 मोटर आहे, त्यांचा मेंटेनन्स जर 2-3 वर्षापासून किंवा प्रॉपर त्यांचा मेंटेनन्स नसेल तर ते जर एनर्जी कन्झम्पशन जर जास्त असेल तर एनर्जी ऑडिटर त्या मोटरवरती स्टडी करून काही टेस्ट घेतल्यानंतर तो त्याच्या लक्षात आलं की कन्झम्पशन जास्त आहे तर त्यावरती तो मेंटेनन्सची आपल्याला ॲक्शन घ्यायला लावू शकतो. किंवा ती त्या मोटरची लाईफ जर संपली असेल तर त्यावरती आपण ती ती इक्विपमेंट किंवा ती मशीन रिप्लेसमेंट करण्याची सुद्धा ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी तो ऑडिटर देऊ शकतो. डिटेल एनर्जी ऑडिट मेथड, प्रिलिमिनरीमध्ये आपण काय करतो बघितलं, आता डिटेलमध्ये आपण काय करू. द डिटेल एनर्जी ऑडिट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. फेज 1 बिफोर ऑडिट फेज, ऑडिटच्या आधी तुम्हाला सांगितलं तर ऑडिटच्या आधी जे काही त्यांचे जे काही टीम सर्वे करते तर बिफोर ऑडिट फेज, त्यानंतर ऑडिट फेज आणि आफ्टर ऑडिट फेज, 3 फेजमध्ये ते ऑडिट होत असतं. ती कमिटी आहे, ऑडिटर कमिटी आहे, ती ऑडिट होण्याच्या आधी त्यांची जे काही टीम आहे ती सर्वे करत असते. सर्वे केल्यानंतर 3 महिने 2.5 महिन्याचा तो ऑडिट फेज होतो आणि त्यानंतर ऑडिट फेज झाल्यानंतर मग त्यानंतर आफ्टर ऑडिट फेज, रिपोर्ट जनरेट झाल्यानंतरचा फेज. डिटेल एनर्जी ऑडिट रिपोर्टिंग, इक्विपमेंट प्लॅन डिटेल, पूर्ण ऑर्गनायझेशनचं पूर्ण इंडस्ट्रीचं प्लॅन डिटेल पहिल्यांदा ती कमिटी घेत असते. स्पेसिफिकेशन अँड नेम प्लेट डिटेल्स, जेवढे त्या ऑर्गनायझेशनमध्ये इक्विपमेंट्स आहेत त्यांचे स्पेसिफिकेशन विथ देअर नेम प्लेट्स. यूज ऑफ डेज, ठीक आहे, तर ते इक्विपमेंट ते मशीन किती दिवस किती हावर्स त्या कंपनीमध्ये ऑपरेट होतो, वर्किंगमध्ये असतं ते डिटेल्स ते घेत असतात. यूज ऑफ एनर्जी, एनर्जी सेविंग किंवा एनर्जी कन्झम्पशन किती आहे ते सुद्धा ते प्लांट इंजिनियरकडनं घेत असतात. ऑपरेशनल शेड्यूल कसं आहे तुमचं ते ऑर्गनायझेशनकडनं ते कलेक्ट करता. कॅल्क्युलेशन ऑफ एनर्जी इफिशियन्सी कॅल्क्युलेट करत असतात. टॅरिफ ऑफ इलेक्ट्रिसिटी, तुम्हाला कुठल्या टॅरिफच्या टाईपनुसार एनर्जी बिल हे आकारलं जातं ते बघत असतात. पेट्रोल, डिझेल, फ्युएल, हीट अँड कोल, ठीक आहे. डिटेल ऑफ एनर्जी कन्झम्पशन ऑफ प्रिव्हियस इयर, मागच्या 2 वर्षाचं 3 वर्षाचं जे काही आपलं एनर्जी बिल्स आहेत ते त्यावरती स्टडी करत असतात. तर या सर्व स्टेप्स त्या डिटेल ऑफ एनर्जी ऑडिटमध्ये होत असतात, ठीक आहे. देन रेमेडियल मेजर्स, हे सर्व झाल्यानंतर मग त्यावरती ॲक्शन प्लॅन तयार होतो. द प्रायमरी स्टेप फॉर द सेव्ह द इलेक्ट्रिसिटी, कीप ऑफ द यू अननेसेसरी इक्विपमेंट लाईक ॲज हीटर, AC, TV, ठीक, प्रत्येक ऑर्गनायझेशननुसार ही वेगवेगळं असेल, ठीक आहे. जर यूज नसेल तर ते इक्विपमेंट्स आपण ऑफ ठेवणं गरजेचं आहे. यूज एनर्जी इफिशियंट बल्ब लाईक LED, इनकॅन्डिसम बल्ब असेल तर त्याला रिप्लेसमेंट आपण LED करू शकतो. त्यानंतर क्लास बी मध्ये इंटरमिजिएट इलेक्ट्रिकल
ठीक आहे. चेंज इन ऑपरेशन अँड मेंटेनन्स. देन क्लास सी मध्ये डिटेल इलेक्ट्रिकल जे काही इक्विपमेंट्स आहे, सीओज आहे, यूज अँड रिसायकल, यूज लेटेस्ट टेक्नॉलॉजी. ठीक आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजीनुसार जे इक्विपमेंट्स आपण जे काही चेंजेस आहेत ते करणं त्या ऑर्गनायझेशनला गरजेचं आहे. देन व्होल्टमीटर टू मेजर द व्होल्टेज. ही इक्विपमेंट्स आपण जनरल यूज करतो. ॲमीटर टू मेजर द करंट, वॅट हॉवर मीटर टू मेजर द एनर्जी कन्झम्पशन, पॉवर फॅक्टर मीटर टू मेजर द पॉवर फॅक्टर, फ्रिक्वेन्सी मीटर टू मेजर द फ्रिक्वेन्सी, टेकोमीटर फॉर द स्पीड मेजरमेंट. ठीक आहे. तर हे इक्विपमेंट्स आपण जनरल यूज करत असतो. पॉवर ॲनालायझर, डिफरंट पॅरामीटर कन्वर्ट्स इन ॲनालॉग टू डिजिटल फॉर्म. ट्रायव्हेक्टर मीटर टू मेजर द ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर. टेम्परेचर मीटर टू मेजर द टेम्परेचर ऑफ इन्सुलेशन. स्मोक डिटेक्टर, इट डिटेक्ट द स्मोक इफ वायर इज बर्न. ठीक आहे. देन हे जे काही इक्विपमेंट्स आहे हे आपण त्या ठिकाणी ऑडिटसाठी यूज करतो. व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर, पॉवर फॅक्टर मीटर, फ्रिक्वेन्सी मीटर, टेकोमीटर, पॉवर फॅक्टर ॲनालायझर, ट्रायव्हेक्टर मीटर, टेम्परेचर मीटर आणि स्मोक डिटेक्टर. ठीक आहे.